महापौर पदाचा जो दावा आहे तो कुठेतरी बाजूला राहील, जेणेकरून तुमचा जो नगरसेवक आहे ते महापौर निवडीच्या वेळी अनुपस्थित आहे. बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत, आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य आहे, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य आहे. त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना होती. तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे. मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता. अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो. राऊतसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. कोण कोणाला घाबरतंय? सरकार आहे. अहो, सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं, मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत, असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं. लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते. असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं. कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय. रावसाहेब, आताच्या घडीची मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळतं. नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत की त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक राहतात तेव्हा ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला, किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहे. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेला भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी. मग घेऊ द्या ना. त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा,
जात असतील. नाही पण तिथे डॅमेज रोखण्यासाठी काही कारण प्रयत्न पाहू केले ना. ना? सत्ता स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. मनसे आणि तुम्ही. नाही, फक्त मनसे स्वतंत्र गट आहे. अच्छा हा 11 तुमचे आहेत. बरं. 11 आणि 5. आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र की स्वतंत्रच गट असेल? स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना, आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही. नाही, पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न नाही नाही, करतात. करू द्या ना. त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची. बघा, अशा वेळेस- मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे भाजपलाही माहिती आहे. म्हणजे हे केडीएमसी मध्ये होते. केडीएमसी मध्ये म्हणतो नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात. भाजपचे नगरसेवक फोडणं कुठं म्हणजे केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष नाही. मुख्यमंत्री आहेत बघा ज्यांचे, बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना. त्यांनी शिवसेना फोडली. त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर. कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण? की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये. राऊत साहेब, नारायण राणेंनी आपल्यावर टीका केलेली आहे. म्हणतात की महापौर, तुमचा महापौर काय आकाशातून पडेल, संख्याबळ पहा. तुमचं पण संख्याबळ पहा ना. तुमचंही संख्याबळ पहा म्हणावं. काय राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं, ते आजारी आहेत. त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं. त्याच्यामुळे चुकीचे विधान ते करणार नाहीत यापुढे. आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत. राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा. तुमचं संख्याबळ सांगा काय. 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही. मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं. आज राऊत साहेब एक आहे मुंबईत बिहार भवन बनवलं जात आहे. बातम्या आहेत त्या, बघू आम्ही त्याच्या. राऊत साहेब आज ताजलँड जेलला जायचा काही योग आहे का? थांबा ना जरा. कालची राहिलेली नाही नाही, कसं आहे की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जातात बघू ना. आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत. त्याचे तुम्हाला पण होतील, कारण जे आकडे दिसत आहेत. जर शिंदेच्या शिवसेनेचे काही नगरसेवक सोबत आले होय तर काय? मंच निश्चित अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणाने बोलल्या जात नाही. पण काँग्रेसकडे ही मोठ्या संख्याबळ आहे. 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या 2 गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजी नुसार होतंय. स्ट्रॅटेजी असते ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणामध्ये. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तू दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? पण उद्धव ठाकरेंनी त्यांचं मत स्पष्ट केलंय की महापौर त्यांना बसवायचं. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. तर असं काही आपला पक्ष करणार का की पाकिस्तानाच्या भूमिकेत असणार आणि 2017ची परतफेड असं म्हटलं जाते. कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र आता फडणवीस 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे.
की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? तुमचे पर्याय सगळे उपलब्ध आहेत. सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा, या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तर तुमच्या समोर दोनच पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे ते मी असं म्हटलं नाही का नाही होणार. मी कुठे असं म्हणा का दोन होणार? पर्यायांची जर आपण ते चर्चा पर्याय बघू ना. तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही आकड्यांचं अजिबात जे गणित आहे, अहो, बघू ना आकड्यांचं किती दिवस तुम्ही गणित, तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी. आणि मग हे गणित करा. तर मोदी गणित बघू ना आम्ही. हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. तो मोदी जी कह रहे हैं कि मुंबई में मेयर जो बनेगा बीजेपी का बनेगा, लेकिन आपका गणित ये बता रहा है. अब मोदी जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा, लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी. उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास. तो ऐसा क्या बोलते हैं, वैशाखी लेकर, हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर. अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़, उनके 20-25 लोग चुनकर आए हैं, वो उनको बंद करके रखा है. ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा. ताजमहल होटल जो है ताज लैंड्स एंड, वहाँ जेल बना दिया है. वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेंट आ रही है कि हमको भी कैद खाने में रखा है. तो एक मोदी जी की सरकार यहाँ है, चल रही है. देवेंद्र फडणवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है, होम मिनिस्टर यहाँ है, फिर भी अपने कॉर्पोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है. ये किसका डर है मोदी? डर तो है ना. ये डर किसका है एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है. हमारे नगर सेवक जो है खुले अपने घर में है, मातोश्री पे आते हैं, मीटिंग करते हैं, चले जाते हैं. हमको किसी का डर नहीं. सर, मुंबई में बिहार भवन बनाया जाएगा, ऐसी खबरें सामने आ रही है. 300 करोड़ का बजट. मेयर बनने वाला है ऐसा वो कह रहे हैं, पर उनके पास भी नहीं है. देखिए ना, किस तरह से आगे होगा? देखिए बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं. एकनाथ शिंदे के पास पूरे 30 नगर सेवक नहीं है कॉर्पोरेटर, वो उनकी मेयर की बात करते हैं. अब जिनको बनाना है वो बना लेंगे. हम लोग है ना, अभी भी जिंदा है टाइगर. अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकता है. लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना. तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में. सर, मुंबई में बिहार भवन जाएगा, उसके लिए 300 करोड़ रुपए की निधि भी. देखेंगे. अब ये सरकार आएगी ना बीएमसी में, उनको भी कोई जवाब देने दो ना. जो अपने आप को शिवसेना मानती है ना, उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की. चलिए, थैंक यू.